नमस्ते फ्रेंड्स, आज आपण महाशिवरात्री स्पेशल उपवासासाठी एकदम पौष्टिक असा खजूर रोल कसा बनवायची रेसिपी बघणार आहोत. आता बाहेर मार्केटमध्ये ना एकदम महाग भेटतं, पण खरीच आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये हे बनवून तयार करू शकतो आणि मेन म्हणजे उपवासासाठी एकदम पौष्टिक आहे. चला तर लगेच आपण बनवायला सुरुवात करूया. आता हा खजूर रोल बनवण्यासाठी ना मी इथे 1 वाटी एवढी खजूर घेतलेली आहे आणि या खजूरमधल्या ना बिया काढून घ्यायच्या आहेत. तर मी इथल्या खजूरमधल्या बिया काढून घेतलेले आहेत. आता मी इथं काही काजू, काही बदाम, काही अक्रोड घेतलेले आणि हे अंजीरसुद्धा घेतलेले. तर हे अंजीर आहे ना आपल्याला ह्या खजूरसोबतच वाटून घ्यायचे किंवा बारीक करून घ्यायचे आणि बाकीचे राहिलेले जे काजू, बदाम आणि अक्रोड आहे ना हे आपल्याला बारीक कट करून घ्यायचे. तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. तर अशा पद्धतीने मी बारीक करून घेतलेले आहेत. आता सगळ्यात अगोदर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे अंजीर टाकून घ्यायचे आहेत. आता अंजीर वाटायला थोडेसे जड जातात, त्यामुळे तुम्ही बारीक करून टाकलं तरीसुद्धा चालेल किंवा थोडा वेळ पाण्यामध्ये भिजूनसुद्धा वाटलं तरीसुद्धा चालेल. तर बघू शकता अशा पद्धतीने मी याला बारीक करून घेतलेले. तर सगळ्यात अगोदर ना गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली छोटीशी आणि त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा खसखस टाकून घेतली. आता ही खसखस आपल्याला व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे. तर अजून एकदा सांगते, जर अंजीर बारीक होत नसेल तर हलकंसं गरम पाण्यामध्ये उकळून मग बारीक करून घ्या, कारण ते वाटायला जड जातं. आता त्यानंतर मी खजूर भाजल्यानंतर काढून घेतलेली आहे आणि त्याच आपल्याला कढईमध्ये जे आपण काजू, बदाम आणि अक्रोड आहे ना बारीक कट करून घेतले ते सुद्धा भाजून घ्यायचे आणि हे भाजताना सुद्धा ना आपल्याला तूप वगैरे काही टाकायची अजिबात गरज लागत नाही. असंच आपल्याला हे कोरडंच असं भाजून घ्यायचं आहे आणि मिडियम गॅसवरती छान असं याच्यातला कच्चेपणा जाईन एवढं तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर बघू शकता व्यवस्थित ते भाजलेले आणि जास्त याचा कलर अजिबात आपल्याला डार्क नाही करून घ्यायचा आहे. हलकासा यातला कच्चेपणा गेला की लगेच आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. आता लगेच हे सुद्धा आपण काढून घेऊया. आता त्याच कढईमध्ये ना आपल्याला 1 ते 1.5 चमचा तूप टाकायचं आहे. तूप अजिबात जास्त टाकायचं नाही, फक्त 1 ते 1.5 चमचा आपल्याला तूप टाकायचं आहे आणि तूप चांगलं असं वितळून घ्यायचं आहे. आता तूप वितळल्यानंतर लगेच आपण ते बारीक करून घेतलेली खजूर इथं टाकून घ्यायची. आता ही आपल्याला व्यवस्थित अशा तुपामध्ये परतून घ्यायची. आता ही चिकट असल्यामुळे चमच्याला चिकटते किंवा याला परतणंसुद्धा आपल्याला थोडंसं अवघड जातं. पण हलक्या हाताने कमी गॅसवरती आपल्याला व्यवस्थित याला एकजीव करून घ्यायचं. पूर्ण याच्यामध्ये असं एकजीव झालं पाहिजे. तर अशा पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला व्यवस्थित याला ही खजूर परतून घ्यायची आहे तुपामध्ये. तर बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित याला परतून घ्यायचं आहे. छोट्या चमच्याने किंवा मोठ्या चमच्या तुमच्याकडे जे चमचा असेल त्यांनी हलक्या हाताने आपल्याला कमी गॅसवरती अशा पद्धतीने खजूर व्यवस्थित या तुपात भाजून पूर्ण अशी एकजीव करून घ्यायची. तर बघू शकता पूर्ण मी इथे एकजीव करून घेतलेली आहे आणि हे व्यवस्थित तुपामध्ये परतलेले सुद्धा आहे आणि पूर्ण अशी एकजीव झालेली तुम्ही बघू शकता. हे करण्यासाठी हलकंसं आपल्याला जड जातं, पण जसं आपण भाजू तर तसं थोडंसं सोपं जातं. आता व्यवस्थित भाजल्यानंतर अशा पद्धतीने थोडीशी पसरवून घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपण जे भाजून घेतलेले ड्रायफ्रूट्स आहेत ना ते टाकून घ्यायचे आणि अशा पद्धतीने व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचे. गॅस मात्र आपल्याला कमी ठेवायचा. हलक्या हाताने व्यवस्थित हे सगळं याच्यामध्ये एकत्रित असं मिक्स करायचं. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलेही ड्रायफ्रूट टाकू शकता, जे तुमच्याकडे उपलब्ध असतील ते. तर अशा पद्धतीने मी व्यवस्थित एकत्रित असं मिक्स करून घेतलेलं बघू शकता. एका ठिकाणी याचा गोळा झालेला आहे. व्यवस्थित त्याला एकजीव करून घेतल्यानंतर लगेच एका ताटामध्ये काढून घ्यायचे. तर इथं एका ताटात मी काढून घेतलेले. आता हे आणखी गरम आहे, आपण याला हलकंसं थंड करून घेऊया. तर बघू शकता इथे हलकंसं थंड करून घेतलेलं आहे. जास्तही थंड आणि हलकंसं कोमट आहे. आता लगेच आपल्याला याचा एका ठिकाणी असा गोळा करून घ्यायचा आहे आणि तुम्ही कुठल्याही आकारामध्ये त्याचा रोल बनवून घेऊ शकता. इथं गोल आकारामध्ये रोल बनवून घेऊ राहिले. तुम्ही चौकोनी कुठलाही आकार देऊ शकता. तर अशा पद्धतीने याला थोडंसं हलकंसं असं गोलसर रोल करून घ्यायचं आहे. ताटाला चिकटत असेल तर ताटाला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला याचा जास्तही जाड नाही किंवा जास्त पातळ नाही, एकदम मिडियम आकारामध्ये असायचा रोल करून घ्यायचा आहे. तर बघू शकता छान असा मी याचा रोल करून घेतलेला आहे. आता लगेच मी इथे कागद घेतलेला आहे. तुम्ही बटर पेपर घेतला असेल तुमच्याकडे बटर पेपर तर बटर पेपरच शक्यतो वापरा. आता मी इथे कागद घेतला आणि याच्यावरती थोडीशी खसखस टाकून घेतलेली. आता ही खसखसमध्ये हा रोल आपल्याला व्यवस्थित अशी खसखस ह्या रोलला लावून घ्यायची. आता हा कागदाला थोडंसं चिकटत होतं, त्यामुळे मी इथं खाली तूप लावून घेतलेलं आहे. तूप लावून परत ही खसखस व्यवस्थित त्याला मी इथं लावून घेतलेली, कारण खसखस लावल्यानंतर छान असा आपला रोलसुद्धा दिसतो. तर बघू शकता अशा पद्धतीने मी याला लावून घेतलेले आहे. आता ह्याच कागदामध्ये व्यवस्थित हा रोल आपल्याला असा पॅक करून घ्यायचा आहे. तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तो सुद्धा तुम्ही यूज करू शकता. तर व्यवस्थित हा रोल मी या कागदामध्ये अशा पद्धतीने पॅक करून घेतलेला आहे. आता अर्ध्या तासासाठी ना याला आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचं, म्हणजे व्यवस्थित हे सेट होतं. तर बघू शकता तिथं अर्धा तास झालेलं आहे आणि अर्ध्या तासानंतर मी त्याला फ्रीजमधून काढून घेतलेलं आहे. आता याला काढून घेतल्यानंतर छान असं सेट झालेलं तुम्ही बघू शकताय.
आता याला आपल्याला लगेच कट करून घ्यायचं आहे. तर कट करतानाही ना जास्तही बारीक असे पातळ असे पीस नाही ठेवायचे, थोडेसे हलकेसे जाडसर ठेवायचे, म्हणजे दिसायला एकदम छान दिसतात. तर अशा पद्धतीने जास्त जाडसर नाही किंवा जास्त एकदम पातळ नाही, एकदम अशा पद्धतीने कट करायचं आहे. आणि कट करणं तुम्ही पाहू शकता किती मस्त हे आपलं सेट झालेलं आहे. आणि हे खायलाच एकदम चविष्ट लागतं. आता बाहेर बाजारामध्ये एवढं महाग भेटतं, तर अशा पद्धतीने आपण घरीच बनवलं ना एकदम पौष्टिक पण, आणि रोज एक खाल्लं ना मुलांसाठी पण खूप पौष्टिक आहे. अशा पद्धतीचं खजूर रोल तुम्ही उपवासाच्या दिवशी बनवून ठेवलं ना, आणि फक्त 2 किंवा 3 जरी वडी खाल्ल्याने एकदम शरीरासाठी आपल्या पौष्टिक असते. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीचं नक्की ट्राय करा. याच्यामधली एखादी गोष्ट किंवा एखादी साहित्य तुम्ही उपवासाला नसाल खात, तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. नक्की अशा पद्धतीने बनवून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्की करा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.